Hello engineer, welcome in my Civil Engineers Academy Amravati. I am engineer धनंजय विठ्ठल ठाकरे, डायरेक्टर ऑफ सिव्हिल इंजिनियर अकॅडमी अमरावती. मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फार सुंदर म्हणतात, करावे काय शिक्षण ते कधी कामात येईना. म्हणून मित्रांनो आपल्याला ते शिक्षण घ्यायचं आहे जे की आपल्या कामात येईल, नाहीतर जे कामातच येणार नाही ते शिक्षण घेऊन सुद्धा काही फायदा नाही ना. त्याच्यामुळे आपल्या सिव्हिल इंजिनियर आपण फील्डच अशी निवडली आहे की जे कामाची फील्ड आहे. आता आपण फील्ड निवडली परंतु आपल्याला कामात येणारे शिक्षण घ्यावं लागेल ना, आपल्याला काम करता आलं पाहिजे. त्यासाठी मी हा क्लास घेऊन आलेलो क्वांटिटी सर्व्हिंगचा. ठीक आहे, क्वांटिटी सर्व्हिंग आपण पाहतो. पहिलं झालं आपलं क्वांटिटी सर्व्हिंग ऑफ कॉन्क्रीट, नंतर आपण शिकलो क्वांटिटी सर्व्हिंग ऑफ ब्रिकवर्क. आता आपण शिकणार आहोत क्वांटिटी सर्व्हिंग ऑफ प्लास्टर. तर आपल्याला माहिती पाहिजे, प्लास्टर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. जेव्हा केव्हा ब्रिकवर्क कम्प्लीट होते, जेव्हा केव्हा वॉल बनतात तेव्हा आपल्याला प्लास्टर करावं लागतं. ठीक आहे, प्लास्टर किती MM चं असतं पहिलं आपल्याला ही गोष्टी माहिती पाहिजे, काही गोष्टी क्लिअर पाहिजे. ठीक आहे, प्लास्टर दोन साईडला प्लास्टर होते घराच्या, एक असते बाहेरची साईड, एक असते अंदरची साईड. आणि बाहेरची साईड जी असते त्याला म्हणतात रफ प्लास्टर. काय म्हणतात? रफ प्लास्टर. ते किती MM चं असते माहिती आहे का तुम्हाला? 15 MM. स्टँडर्ड साईज आहे 15 MM. जे आतमधली साईड आहे त्याला म्हणतात स्मूथ प्लास्टर. काय म्हणतात? स्मूथ प्लास्टर. ते किती MM चं असते? 12 MM चं असते. रफ प्लास्टर 15 MM चं, स्मूथ प्लास्टर 12 MM चं. अजून एका जागी प्लास्टर होते. कुठं होते प्लास्टर? सिलिंग वरती प्लास्टर होते. ठीक आहे, सगळ्यांना माहित असते सिलिंग वरती प्लास्टर होते. जे सिलिंग वरचं जे प्लास्टर आहे, सिलिंग प्लास्टर, सिलिंग प्लास्टर हे असते 6 MM चं. बिलकुल थिन लेअर असते ते. ठीक आहे, हे समजलं. रफ प्लास्टर 15 MM, स्मूथ प्लास्टर 12 MM, सिलिंग प्लास्टर 6 MM. आपल्याला याचा रेशो सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे, प्लास्टरचा रेशो, रफ प्लास्टर आणि स्मूथ प्लास्टरचा रेशो काय असते माहिती आहे का? 1:6 चा रेशो आपण यूज करतो अँड 1:8 चा रेशो यूज करत असतो याच्यामध्ये. आणि सिलिंग प्लास्टर मध्ये 1:3 अँड 1:4. हे माहिती आहे तुम्हाला, हर एक लेक्चर मध्ये मी सांगून राहिलो. 1 म्हणजे सिमेंट आणि 6 म्हणजे सॅन्ड. 1 kg सिमेंट मध्ये 6 kg सॅन्ड टाकायची. ठीक आहे, हे ऍज इन वेट मध्ये सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो आणि इन व्हॉल्यूम मध्ये सुद्धा आपण ते टाकू शकतो. ठीक आहे, रफ प्लास्टर शिकलो, स्मूथ प्लास्टर समजलं, सिलिंग प्लास्टर पण समजलं. आता आपल्याला प्लास्टर समजलं, परंतु प्लास्टर मध्ये मग मटेरियल कोणते यूज होतात? प्लास्टर करत असताना मटेरियल कोणते यूज होतात? सिमेंटच्या बॅगा यूज होत असते, सिमेंट यूज होत असते, त्याच्यानंतर सँड यूज होत असते. तर सिमेंट आणि सँड आपल्याला फाइंड आउट करता आली पाहिजे. आता एक उदाहरण घेऊया आपण. किती सँड लागते, किती सिमेंट लागते, ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे ना. रफ प्लास्टर समजलं 15 MM, स्मूथ प्लास्टर 12 MM, सिलिंग प्लास्टर 6 MM. ठीक आहे, रेशो पण समजलाय. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल, एक रूम फाइंड आउट, एक रूम घ्यायची. कन्सिडर अ वन रूम ऑफ डायमेन्शन 4/6, 4/3 समजा. 4 मीटर बाय 3 मीटर. 3 मीटर. ठीक आहे, याच्यामध्ये इथं समजा डोर आलं. समजा एक डोर आलं. ठीक आहे, इथे समजा एक विंडो आली. पुन्हा एक आपण डोर देऊया, तुम्हाला समजण्यासाठी हे करतो. एक रूम आहे, त्याला 2 दरवाजे आणि एक विंडो आहे. ठीक आहे, D1 कन्सिडर करतो, जस्ट कन्सिडर. D1 ची व्हॅल्यू काय? 1/1.2 क्रॉस 2.1 मीटर
D2 ची व्हॅल्यू आपण कन्सिडर करू 1.6 क्रॉस 2.1 मीटर आणि W1 ची आपण व्हॅल्यू कन्सिडर करू W ची व्हॅल्यू विंडोची व्हॅल्यू 0.6 क्रॉस 0.6 मीटरची विंडो आहे समजा, ठीक आहे. हे कन्सिडर केलं आपण एक एक्झाम्पल. आता आपल्याला काय करावं लागेल, ह्या रूमला आपण प्लॅस्टर करायचं आहे. एक्सटर्नल प्लॅस्टर बाहेरून होईल 15 mm चं, ठीक आहे. इंटरनल प्लॅस्टर आतून होईल 12 mm चं, ठीक आहे. तर आपण आता फाइंड आउट करू इंटरनल प्लॅस्टर फाइंड आउट करणार आहोत आपण. किती mm म्हणजे किती सिमेंट लागेल इंटरनल प्लॅस्टर करण्यासाठी, किती सॅन्ड लागेल. तर याच्यासाठी काही SOR चे नियम सुद्धा आहे, काही रूल्स आहे. SOR म्हणजे सगळ्यांना माहित असेल, शेड्यूल ऑफ रेट, गव्हर्नमेंटचे काही रूल्स आहे, काही रेग्युलेशन आहे. ह्या आपण गोष्टी लक्षात घेऊन आपण फाइंड आउट करणार आहोत. सुरुवातीला आपण काय फाइंड आउट करणार याच्यामध्ये, सगळ्यात पहिला आपण याचा व्हॉल्यूम फाइंड आउट करणार. नेमकं व्हॉल्यूम किती आहे, ठीक आहे. व्हॉल्यूम फाइंड आउट करूया आपण. व्हॉल्यूम ऑफ प्लास्टर किती असेल मग, हे पण एक भिंत आहे, हे पण एक भिंत आहे, ही पण एक भिंत आहे आणि ही पण एक भिंत आहे. म्हणजेच किती 4 + 4 मीटरची ही भिंत आहे, प्लस 3 मीटरची ही भिंत आहे, प्लस 3 मीटरची ही व्हॅल्यू कॉलम, ठीक आहे. क्रॉस ह्या वॉलचं जे विड्थ आहे, एक्सटर्नल वॉलची विड्थ मी तुम्हाला सांगितली होती 0.2 मीटर घ्यायची आणि इंटरनल वॉलची जी विड्थ असते ती 0.1 मीटर घ्यायची. तर कन्सिडर करा 0.2 मीटरची याची विड्थ आहे आणि हाईट ऑफ रूम किती आहे 3 मीटर. 3 मीटरची हाईट असते. आपण केव्हाही जेव्हा घर किंवा कोणतं फ्लॅट सिस्टीम केव्हाही बांधत असतो तेव्हा मिनिमम 3 मीटरची आपण हाईट ठेवत असतो. तर कन्सिडर 3 मीटर हाईट, 3 मीटर हाईट. लेंथ मल्टिप्लाइड बाय विड्थ मल्टिप्लाइड बाय हाईट म्हणजे काय होते तर व्हॉल्यूम होते. आपण याचं सॉल्व करा हे पटापट. 4 + 4 + 3 + 3 multiplied by 0.2 multiplied by 3. इथे येईल आन्सर 10.2 मीटर. आता काय सांगते SOR चे नियम, शेड्यूल ऑफ रेट काय सांगते, तुम्ही हे सगळं काढलं, याचं सगळ्याचं व्हॉल्यूम काढलं, परंतु आपल्याला याच्यात थोडंसं काही डिडक्शन करावं लागते, ठीक आहे. कारण इथं जेव्हा आपण प्लॅस्टर करत आहोत तेव्हा इथं डोर आला, ठीक आहे, इथं डोर आला, इथं विंडो आलं, इथं पुन्हा डोर आलं, तर आपण इथं काही प्लॅस्टर करणार नाही आहोत. मग आपण जे काही काढली आहे त्या क्वांटिटी, जे व्हॉल्यूम काढलाय ते पूर्ण रूम साठी व्हॉल्यूम काढलाय. आपल्याला आता याच्यातून मायनस करावं लागेल हे डोअरचं व्हॉल्यूम, हा डोअरचं व्हॉल्यूम आणि ह्या डोअरचं व्हॉल्यूम. याच्यासाठी काही शेड्यूल ऑफ रेट आहे, जे काही शेड्यूल ऑफ रेट जे सांगते त्याच्यानुसार काही नियम आहे, काही रेग्युलेशन आहे, ते आपण समजून घेऊया. जेव्हा केव्हा डोअर अँड विंडोचा व्हॉल्यूम 0.5, एक मिनिट मी अलग सांगू का तुम्हाला, इथं तुम्हाला सांगून देतो. जेव्हा डोअर आणि विंडोचा व्हॉल्यूम लेस दॅन 0.5 असते, ठीक आहे, जेव्हा केव्हा डोअरचा व्हॉल्यूम लेस दॅन 0.5 असते तेव्हा ते डिडक्शन करायचं नाही, तेव्हा नो डिडक्शन. जेव्हा डोअर अँड विंडोचा व्हॉल्यूम 0.5 to 3 मीटर पर्यंत असते तेव्हा 50% डिडक्शन करायचं, ठीक आहे. आणि जेव्हा मोर दॅन 3 मीटर स्क्वेअर पेक्षा 3 मीटर क्यूब पेक्षा जास्त असते, मोर दॅन 3 मीटर क्यूब, तेव्हा 100% डिडक्शन करायचं. आणि याच्यामध्ये एक ऍड काय आहे पॉइंट, ह्यावाल्या पॉइंट मध्ये एक पॉइंट पुन्हा प्लस एक ऍड आहे. काय आहे, जेव्हा केव्हा व्हॉल्यूम 3 मीटर क्यूब पेक्षा जास्त असते तेव्हा 100% डिडक्शन तर करायचं, परंतु सोबतच काही ऍडिशन सुद्धा करायला सांगितलंय, ठीक आहे. काही ऍडिशन, ते ऍडिशन म्हणजे काय आहे तुम्हाला माहित असेल. जेव्हा आपण घर बांधत आहोत, समजा इथे डोअर आहे, तर डोअर 0.2 ही झाली विड्थ घराच्या भिंतीची. तर आपला डोअर काही पूर्ण काही 0.2 मध्ये येत नाही,
त्याची डोअरची विड्थ थोडीशीच असते, 0.2 एवढी नसते. तर त्याच्यामुळे मग जेव्हा डोअर येते त्याच्या साईडला आपण प्लॅस्टर करत असतो, ठीक आहे. त्याच्यामुळे 0.2 पेक्षा कमी डोअरची विड्थ असते, त्याच्यामुळे मग तिथे आपल्याला प्लॅस्टर करावं लागतं. त्याच्यामुळे ते ऍडिशन म्हणून आपल्याला तिथे ऍडिशन करावं लागते काही गोष्टीचं. तर ते ऍडिशन सुद्धा त्यांनी सांगितलं इथे ऍडिशन करण्यासाठी. ऍडिशन काय करण्यासाठी सांगितलं माहितीये का? जाम, सॉफिट आणि सील. तुम्ही म्हणाल आता जाम, सॉफिट आणि सील कधी ऐकलं नाही सर. जाम सॉफिट मध्ये सील काय होतं माहितीये का? समजा कन्सिडर हा दरवाजा आहे, हे समजा हे डोअर आहे, ठीक आहे. हा डोअर आहे. डोअरची जी हाईट असते त्याला आपण पल्ले म्हणतो मराठीमध्ये, बरोबर ना? त्याला म्हणतात जाम. आणि जे वरचा वाला भाग असतो डोअरचा त्याला म्हणतात सॉफिट. आणि जो खालचा वाला जो भाग असतो विंडोचा वगैरे नाही का, खालचा वाला जो भाग असतो विंडोचा त्याला म्हणतात सील, ठीक आहे. समजलं? हे समजा विंडो आहे, समजा ही विंडो किंवा डोअरला सुद्धा असंच असते. ही विंडो आहे समजा. तर हे वरचा जो भाग आहे त्याला म्हणतात सॉफिट, जो साईडचा भाग आहे त्याला म्हणतात जाम, आणि जो खालचा भाग आहे त्याला म्हणतात सील. तर सॉफिट, जाम, सील याची आपल्याला ऍडिशन करावं लागते. कोणत्या वाल्या केसेसमध्ये? जेव्हा आपला व्हॉल्यूम 3 मीटर क्यूब पेक्षा जास्त असेल तेव्हा आपल्याला त्याची ऍडिशन करावं लागते, ठीक आहे. समजलं? तर हे काही रूल्स रेग्युलेशन आहे, हे तुम्ही नाही का नोट्स मध्ये लिहून ठेवून द्या. खूप महत्वाचं आहे हे रूल, तुम्हाला कोणी समजवणार नाही. तर हे आपण ह्या रूल नुसार आपल्याला पूर्ण व्हॉल्यूम फाइंड आउट करावं लागेल. आपला हा व्हॉल्यूम जो निघलाय तो पूर्ण निघलाय, पूर्ण व्हॉल्यूम. आता आपल्याला त्याच्यातून काही डिडक्शन करावं लागेल, काही ऍडिशन करावं लागेल, ठीक आहे. आता आपण फाइंड आउट करू हा झाला व्हॉल्यूम ऑफ प्लॅस्टर, म्हणजे पूर्ण व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम. तर आता आपल्याला काही फाइंड आउट काय करावं लागेल? व्हॉल्यूम ऑफ डोअर अँड विंडो, ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ डोअर अँड विंडो. आता व्हॉल्यूम ऑफ डोअर अँड विंडो काय येईल? लेंथ मल्टिप्लाय बाय हाईट, म्हणजे काय होईल? याचा एरिया, ठीक आहे. हा होईल एरिया, याचं मल्टिप्लिकेशन करायचं. जसं आपण मल्टिप्लाय करून टाकू म्हणजे आपल्याला समजून जाईल ते सगळं. 1.2 क्रॉस 2.1 याचा एरिया काय येते माहिती का? 2.52 मीटर स्क्वेअर. ह्या डोअरचा एरिया, D1चा एरिया. आणि विंडो याचा एरिया काय येईल? 0.6 मल्टिप्लाय बाय 0.6, 0.36 मीटर स्क्वेअर, ठीक आहे. आणि D2चा एरिया काय येईल? 1.6 क्रॉस 2.1, 3.36 मीटर स्क्वेअर. आता आपल्याला गोष्ट लक्षात काय घ्यायची आहे माहिती आहे का? सॉफिट, जाम हे जे आलं, डोअर, विंडो आणि याचा जो एरिया आला, आपल्याला तो जो रूल मी तुम्हाला जो शिकवला तो रूल आता लक्षात घ्यायचा आहे. याची जी व्हॅल्यू आली ह्या एरियाची किती आली? 2.52 मीटर स्क्वेअर. 2.52 मीटर स्क्वेअर कशामध्ये बसते? हे बसते 0.5 टू 3 मीटर स्क्वेअर. तिथं जे मी मागं तुम्हाला मगाशी सांगितलं तिथे युनिट थोडंसं चेंज झालं, तिथे मी तुम्हाला मीटर क्यूब केलं, मीटर स्क्वेअर असते. ही गोष्ट थोडीशी लक्षात घेऊन घ्या, ठीक आहे. याचा एरिया काय आला? 2.52 मीटर स्क्वेअर. तर हा कशात बसते? नियम काय होता? 0.5 टू 3 मीटर स्क्वेअर. याच्यामध्ये जर व्हॅल्यू जर आली त्याचं 50% डिडक्शन होईल, ठीक आहे. याचं डिडक्शन किती होईल मग? 50% डिडक्शन होईल, ठीक आहे. याचं डिडक्शन किती होईल? 0.5 लेस दॅन 0.5 म्हणजे नो डिडक्शन. नो डिडक्शन. ह्यावाला एरिया आपल्याला डिडक्शन करण्याची गरज नाही. आणि जे D2चा जे आला एरिया तो आला 3.36 म्हणजे मोर दॅन 3 मीटर स्क्वेअर. याचं 100% डिडक्शन होईल.
100% डिडक्शन होईल, ठीक आहे. आणि याच्यामध्ये मग ऍडिशन पण होणार सॉफिट, जाम आणि सीलचं, ठीक आहे. समजलं का तेवढं? थोडंसं किचकट चाललंय, थोडंसं लक्षात घ्या तुम्ही बरोबर. हे रूल्स फक्त लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला काहीही किचकट जाणार नाही. व्हॉल्यूम ऑफ डोअर अँड विंडो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याचा एरिया भेटलेला आहे आपल्याला. समजा आपण D1 चं करत आहोत. एरिया काय आहे D1 चा? 2.52 एरिया झाला, म्हणजे लेंथ पण झाली, विड्थ झाली आणि हाईट झाली. आता काय आपल्याला काय पाहिजे? विड्थ पाहिजे, ठीक आहे. याची लेंथ, हाईट झाली. आता काय पाहिजे? डोअरची विड्थ, म्हणजे किती तर त्याची जे वॉलची जी विड्थ होती तेच त्या डोअरची विड्थ म्हणून घ्यायचं, ठीक आहे. वॉलची विड्थ किती होती? 0.2 मीटर एक्सटर्नल वॉलची विड्थ. तर इथे काय येईल मग? याचं व्हॉल्यूम काय होईल D1 चा? 0.2 मल्टिप्लाइड बाय डिडक्शन किती करायचं आहे? 50%. 50% म्हणजे किती? 0.5, ठीक आहे. समजलं? हे झालं डिडक्शन. इथं डिडक्शन पण आपण करत आहोत, ठीक आहे. प्लस D1 चं झालं. आता आपण काढूया D2 चं. D2 चा एरिया काय आहे? 3.36 मल्टिप्लाइड बाय त्याची विड्थ किती? 0.2, कारण की वॉलची जी विड्थ आहे तेच डोअरची विड्थ राहील, ठीक आहे. 0.2 म्हणजे हे झालं व्हॉल्यूम. आणि आपल्याला डिडक्शन किती करायचं आहे? 100%, म्हणजे किती? 1. समजलं? आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे W चं. W चं काय राहील? एरिया काय आहे? 0.36 मल्टिप्लाइड बाय याची वाली विड्थ किती? जी वॉलची आहे तेच विड्थ त्या डोअर ह्या विंडोची पण येईल. वॉलची विड्थ किती होती? 0.2. हा झाला व्हॉल्यूम. आता काय पाहिजे आपल्याला? डिडक्शन. इथं नो डिडक्शन, म्हणून आपण इथे डिडक्शन करणार नाही. आता ह्याचं आन्सर पाहायचं किती येते. समजत आहे का तुम्हाला? थोडंसं किचकट आहे, परंतु समजून घ्या, सगळं काही सोपी जाईल तुम्हाला, काही कठीण नाही आहे, ठीक आहे. 2.52 मल्टिप्लाइड बाय 0.2 मल्टिप्लाइड बाय 0.5 प्लस 3.36 मल्टिप्लाइड बाय 0.2 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 0.36 क्रॉस 0.2 0.996 मीटर क्यूब हे आली याची व्हॅल्यू, ठीक आहे. 0.996 मीटर क्यूब याची व्हॅल्यू आली. आता आपल्याला हे डिडक्शन करायचं आहे, ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ डोअर अँड विंडो ह्याला व्हॉल्यूम ऑफ प्लास्टर मधून डिडक्शन करायचं आहे. सोबतच काही ऍडिशन सुद्धा करायचं होतं आपल्याला. ऍडिशन काय करायचं होतं? मोर दॅन 3 मीटर स्क्वेअर जी काही डोअरची, ज्या डोअरचं व्हॉल्यूम मोर दॅन 3 मीटर स्क्वेअर असेल त्याच्यातलं आपल्याला सॉफिट, जाम्स आणि सील जे हाईट आहे त्याचा जो व्हॉल्यूम आहे ते फक्त आपल्याला ऍडिशन करायचं होतं, ठीक आहे. तर किती आहे मग? 3 मीटर स्क्वेअर पेक्षा जास्त व्हॉल्यूम कोणाचा आहे? याचा आहे, D2 चा आहे. तर मग आपल्याला याचं जे सॉफिट आहे, सील आणि सॉफिट, जे समजा याची हाईट आहे आणि याची लेंथ आहे, याचं आपल्याला ऍडिशन करावं लागेल, ठीक आहे. त्याची हाईट किती होती? त्याची लेंथ किती होती? लेंथ म्हणजे सॉफिट किती? 1.6 प्लस हाईट किती आहे? दोन्ही पण साईडची हाईट, ठीक आहे. इकडची हाईट 2.1 प्लस इकडची हाईट 2.1 प्लस 2.1 समजलं? 1.6 प्लस 2.1 प्लस 2.1. आणि डोअरला खाली सील नसते, विंडोला असते, ठीक आहे. डोअरला खाली प्लेन असते, त्याच्यामुळे आपण इथं सीलची हाईट टाकणार नाही, ठीक आहे. आता आपला हे झाली लेंथ पूर्ण, ठीक आहे. सील, जाम याची झाली लेंथ. आता मल्टिप्लाइड बाय लेंथ, व्हॉल्यूमचं व्हॉल्यूम कसं आपण फाइंड आउट करतो? लेंथ मल्टिप्लाइड बाय विड्थ मल्टिप्लाइड बाय हाईट, ठीक आहे. हे झाली लेंथ. याची विड्थ किती होती? हे डोअरची होती, ती विड्थ याची होती, ठीक आहे. 0.2 समजलं तुम्हाला? 0.2. तर हे झाली ऍडिशन 1.6 प्लस 2.1 प्लस 2.1, ठीक आहे. त्यानंतर 0.2 विड्थ झाली, ठीक आहे. आता आपल्याला थिकनेस पाहिजे प्लॅस्टरची. किती आहे थिकनेस?
12 mm ची थिकनेस आहे ना प्लास्टरची, कारण इंटरनल आपण प्लास्टर काढतो. इथं थोडीशी गलती झाली आहे, सॉरी. इथं आपण जेव्हा प्लास्टरचा वॉल्यूम जेव्हा काढतो तेव्हा हाईट ऑफ पूर्ण जे हाईट आली वॉल मध्ये आपण प्लास्टर करतो ना, त्याच्यामुळे पूर्ण वॉलची हाईट मल्टिप्लाइड बाय त्याची हे झाली पूर्ण हाईट, पूर्ण वॉलची लेंथ मल्टिप्लाइड बाय हाईट मल्टिप्लाइड बाय त्याची विड्थ. त्याची जे थिकनेस होती प्लास्टरची ते 0.2 नाही आहे, तर प्लास्टरची जी थिकनेस आहे आपण इंटरनल प्लास्टरसाठी काढतो म्हणून प्लास्टरची थिकनेस ही 0.012. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं बघा, एक्सटर्नल प्लास्टर किती असते 15 mm चं आणि इंटरनल प्लास्टर किती असते 12 mm चं. तर आपण काढत आहोत इंटरनल प्लास्टरसाठी. एक्सटर्नल जे प्लास्टरसाठी जे काढायचं असते ते तुम्हाला होमवर्क असेल, ठीक आहे. आपण काढत आहोत इंटरनल प्लास्टरसाठी. तर इथे 0.012, मग इथे आन्सर पण थोडंसं चेंज होईल. ते होईल 4 + 4 + 3 + 3 मल्टिप्लाइड बाय 0.012 मल्टिप्लाइड बाय 3. थोडीशी गती ती थोडंसं सुधारून घ्या. 0.504 मीटर क्यूब, ठीक आहे. 0.504 मीटर क्यूब, ठीक आहे. तसंच मग आता खाली पण व्हॉल्यूम ऑफ डोअर अँड विंडो, इथं आपण थोडंसं इथं पण आपलं चुकलं होतं. एरिया काढत असताना आपण व्हॉल्यूम ऑफ डोअर अँड विंडो कशासाठी आपण काढत होतो, प्लास्टरसाठी काढत होतो ना. तर इथं मग 0.2 नाही येणार, 0.2 हे झाली विड्थ ऑफ वॉल. तर इथं काही थिकनेस ऑफ प्लास्टर, थिकनेस ऑफ प्लास्टर किती होतं 0.012. समजलं. त्याच्यानंतर इथं पण तसंच होईल 0.012 आणि इथं पण तसंच होईल 0.012. समजलं का. इथं थोडंसं समजून घ्या. हा झाला एरिया मल्टिप्लाइड बाय याची जे थिकनेस होती, एरिया मल्टिप्लाइड बाय थिकनेस म्हणजे किती होईल ते व्हॉल्यूम, आणि 50% डिडक्शन होतं त्याच्यामुळे 0.5 आलं. याच्यात पण हा झाला व्हॉल्यूम, हा झाला डिडक्शन, हा झाला व्हॉल्यूम आणि इथं डिडक्शन नो डिडक्शन होतं, ठीक आहे. ही गोष्ट तुम्ही थोडीशी समजून घ्या. त्याच्यानंतर आता त्याचं थोडंसं कॅल्क्युलेशन करूया. तर समजलं आता. तर याचं जेव्हा आपण जे हे जर बरोबर जर केलं तर याचा आन्सर येते 0.059 मीटर क्यूब. म्हणजे व्हॉल्यूम बाय डिडक्शन, व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय डिडक्शन, व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय डिडक्शन, व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय डिडक्शन. इथं डिडक्शन आहेच नाही, ठीक आहे. व्हॉल्यूम काढत असताना प्लास्टरची थिकनेस घ्यायची, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. अशी गलती करू नका. इथं वॉलची आपण थिकनेस घेतली होती, इथं प्लास्टरची थिकनेस घ्यायची, ठीक आहे. इंटरनल प्लास्टर जर असेल तर 12 mm ची थिकनेस घ्यायची आणि जर एक्सटर्नल प्लास्टर जर असेल तर 15 mm ची थिकनेस घ्यायची. परंतु MM मध्ये ते व्हॅल्यू MM मध्ये घ्यायची नाही, ती व्हॅल्यू पहिले मीटर मध्ये कन्वर्ट करायची, त्याच्यानंतर ती व्हॅल्यू आपण इथं पुट करायची, ठीक आहे. तर याचं आन्सर आलं 0.059 मीटर क्यूब. त्याच्यानंतर जे ऍडिशन जे करायचं होतं ते ऍडिशन आपल्याला किती करायचं होतं 1.6 प्लस 2.1 प्लस 2.1 मल्टिप्लाइड बाय 0.2 क्रॉस 0.012. ऍडिशन किती करायचं आपल्याला 0.0139 मीटर क्यूब, ठीक आहे. हे व्हॅल्यू आपण इकडे लिहून घेऊ. किचकट होत आहे इथं. तर रिक्वायर्ड व्हॉल्यूम म्हणजे किती आपलं जे व्हॉल्यूम ऑफ डोअर अँड विंडो टोटल व्हॉल्यूम किती होतं 0.504 मीटर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ विंडो अँड डोअर हे किती होतं 0.059 मीटर क्यूब. ऍडिशन किती होतं 0.0139 मीटर क्यूब. हे ऍडिशन होतं, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता टोटल व्हॉल्यूम मधून आपल्याला मायनस करावं लागेल व्हॉल्यूम ऑफ डोअर अँड विंडो, ठीक आहे, आणि प्लस करावं लागेल ऍडिशन. जे ऍडिशन आपण जे रूल नुसार जे ऍडिशन होतं ते ऍडिशन आपल्याला प्लस करावं लागेल, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. सगळं बरोबर कठीण जाणार नाही. 2-3 प्रॉब्लेम जर आपण सॉल्व्ह केले तर तुम्हाला समजून जाईल.
तुम्हाला मी PDF सुद्धा सेंड करेल. एसवरचे जे रूल्स आहे, रेग्युलेशन आहे, ते तुम्हाला सगळं काही मी सांगून देईल बरोबर, म्हणजे तुम्हाला मग बरोबर ते समजेल. फक्त डिडक्शन मध्ये तुमचा प्रॉब्लेम जाऊ शकतो, तो तुम्ही क्वेश्चन मला विचारा, सांगून देईल. आता रिक्वायर्ड व्हॉल्यूम काय आहे? रिक्वायर्ड व्हॉल्यूम काय आहे? टोटल व्हॉल्यूम मायनस volume of door and window plus addition. ठीक आहे, ती व्हॅल्यू आपण पुट करायची. टोटल व्हॉल्यूम किती होतं? 0.504 मायनस किती करायचं होतं? 0.059 प्लस किती करायचं होतं? 0.0139. रिक्वायर्ड व्हॉल्यूम किती येईल मग? 0.504 minus 0.059 plus 0.0139. व्हॉल्यूम किती आहे मग? रिक्वायर्ड व्हॉल्यूम 0.4589 मीटर क्यूब. हे रिक्वायर्ड व्हॉल्यूम. आता आपल्याला रिक्वायर्ड व्हॉल्यूम भेटलं, हे झालं वेट व्हॉल्यूम. ठीक आहे, आता आपल्याला रिक्वायर्ड व्हॉल्यूमला ड्राय व्हॉल्यूम मध्ये कोणतेही व्हॉल्यूम आलं की त्याला आपल्याला ड्राय व्हॉल्यूम मध्ये कन्वर्ट करणं हे पहिलं आपलं काम आहे. ठीक आहे, त्याला ड्राय व्हॉल्यूम मध्ये पहिलं कन्वर्ट करायचं. ड्राय व्हॉल्यूम मध्ये तुम्हाला लेक्चर मध्ये सांगितलं होतं, ड्राय व्हॉल्यूम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 33% आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागेल फॉर मोटरच्या केस मध्ये. तर 33% एक्स्ट्रा घ्यायचं, 1.33 कोएफिशिएंट एक्स्ट्रा घेतलं, मल्टिप्लाइड बाय 4589. ड्राय व्हॉल्यूम किती? 1.33 मल्टिप्लाइड बाय 0.4589, 0.61 मीटर क्यूब. हे गोष्ट सुद्धा आपण इकडे लिहून घेऊ. .61 मीटर क्यूब. ठीक आहे, हे आपलं ड्राय व्हॉल्यूम निघलं. ठीक आहे, आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? ड्राय व्हॉल्यूम पण आपण फाइंड आउट केलं, हे सगळं लिहिलं तुम्ही. ड्राय व्हॉल्यूम पण फाइंड आउट झालं. आता काय पाहिजे आपल्याला? मटेरियल काय काय लागते? सिमेंट लागते प्लस सॅन्ड लागते. तर मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता? सिमेंट किती बॅग लागते आणि सॅन्ड किती लागते. सिमेंट फाइंड आउट करण्यासाठी क्वांटिटी ऑफ सिमेंट पहिलं काय फाइंड आउट करायचं? क्वांटिटी ऑफ सिमेंट. क्वांटिटी ऑफ सिमेंट इन बॅग मध्ये आपण डायरेक्ट कन्वर्ट करू. ठीक आहे, तर फॉर्म्युला काय होता क्वांटिटी ऑफ सिमेंटचा? ड्राय व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी ऑफ सिमेंट डिवाइडेड बाय सम ऑफ रेशो मल्टिप्लाइड बाय, डायरेक्ट आपण बॅग मध्ये कन्वर्ट करूया. युनिट वेट ऑफ सॅन्ड किती होतं? सिमेंट किती होतं? 1440 डिवाइडेड बाय एका बॅग मध्ये किती केजी सिमेंट असते? 50, म्हणून डिवाइडेड बाय 50. ठीक आहे, डायरेक्ट आपण कन्वर्ट करू. याची व्हॅल्यू पुटअप करू. ड्राय व्हॉल्यूम काय होतं आपलं? 0.61. क्वांटिटी ऑफ सिमेंट काय होतं? 1. कारण रेशो किती घेतला होता आपण? रेशो आपण दिला नाही का? रेशो आपण याचा घेतला, समजा अज्युम केला आपण याचा रेशो 1:5 चा आपण रेशो अज्युम केला समजा. ठीक आहे, 1:6 चा. कारण आपण कितीचा रेशो घेत असतो वॉल मध्ये जेव्हा प्लॅस्टर करतो तेव्हा 1:6 चा किंवा 1:8 चा. ठीक आहे, तर आपण अज्युम केला 1:6 चा रेशो घेतला. तर 1 क्वांटिटी ऑफ सिमेंट इन रेशो किती आहे? 1. त्याच्यानंतर डिवाइडेड बाय सम ऑफ रेशोची सम 1 + 6 किती होईल? 7 मल्टिप्लाइड बाय 1 + 6 म्हणजे किती होईल? 7 मल्टिप्लाइड बाय युनिट वेट ऑफ सिमेंट 1440. कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हे कॉन्स्टंट आहे, याला पाठ करायचं असते. ठीक आहे, कुठून आलं शोधत बसू नका. 1440 डिवाइडेड बाय 50, हे पण कुठून आलं शोधत बसू नका, कारण एका बॅग मध्ये 50 केजी सिमेंट असते, हे गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, आपण डायरेक्ट बॅग मध्ये काढतो.
आपल्याला कसं आहे पटापट कॅल्क्युलेशन करायचं, म्हणजे आपल्याला टाइमपास करत बसायचं नाहीये. आपल्याला साईडवरती जर आपण गेलो तिथे आपण पूर्ण कॅल्क्युलेशन शॉर्टकट मध्ये कसं करता येईल याच्याकडे आपण जोर द्यायचं. ठीक आहे, जसं शॉर्टकट मध्ये करता येईल जितकं तुम्ही शॉर्टकट कराल तितकं तुमच्या फायद्याचं असेल. किती बॅग सिमेंट लागणार? 2.50 बॅग. म्हणजेच किती? पण 2.5 बॅग सिमेंट बोलवणार का? नाही, 3 बॅग सिमेंट. डायरेक्ट 3 बॅग सिमेंट. किती लागणार? 3 बॅग्स. किती लागणार? 3 बॅग्स ऑफ सिमेंट. जेव्हा आपल्याला 4x3 च्या रूमला इंटरनल प्लास्टर जर करायचं जर असेल 12 mm चं, तर किती सिमेंटच्या बॅग लागतात? 3 बॅग. आता आपल्याला काय करायचं आहे? तर काय आलं आपल्या आन्सर याचं? 3 बॅग ऑफ सिमेंट. ठीक आहे, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे क्वांटिटी ऑफ सँड इन क्यूबिक फीट मध्ये काढायचं आपल्याला. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे? ड्राय व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी ऑफ सँड इन रेशिओ मध्ये जो असेल सँडची क्वांटिटी ते डिवाइडेड बाय सम ऑफ रेशिओ आणि मल्टिप्लाइड बाय 1 मीटर क्यूब मध्ये म्हणजे 35.31 क्यूबिक फीट होत असते. त्याच्यामुळे आपण मीटर क्यूबची व्हॅल्यू डायरेक्ट क्यूबिक फीट मध्ये फाइंड आउट करतो, सॉल्व करतो. ठीक आहे, 35.31. हे कसं आलं? 1 मीटर क्यूब म्हणजे 35.31 क्यूबिक फीट होत असते, म्हणून आपण मीटर क्यूबची व्हॅल्यू डायरेक्ट आपण इथं क्यूबिक फीट मध्ये फाइंड आउट करतो. त्याच्यामुळे आपण मल्टिप्लाय केलं 35.31. ठीक आहे, ड्राय व्हॉल्यूम काय होतं? 0.61 मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी ऑफ सँड काय होतं? 6 इन रेशिओ मध्ये डिवाइडेड बाय सम ऑफ रेशिओ काय होतं? 7 मल्टिप्लाइड बाय 35.31. करा किती देतो? 0.61 मल्टिप्लाइड बाय 6 डिवाइडेड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 35.31 18.46 क्यूबिक फीट एवढी आपल्याला सँड लागते. ठीक आहे, आपल्याला काय काय लागते? एवढ्या घराचं जर प्लॅस्टर जर करायचं असेल, एका रूमचं 4x3 डायमेन्शन वाल्या रूमचं आपल्याला प्लॅस्टर जर करायचं जर असेल, इंटरनल प्लॅस्टर म्हणतोय मी, दोन्ही प्लॅस्टर नाही, इंटरनल प्लस एक्सटर्नल प्लॅस्टर असतं. ठीक आहे, बाहेरच्या वॉलचं जे प्लॅस्टर आहे 15 mm चं ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, आणि मी जे सॉल्व्ह करून दिलं ते आहे इंटरनल प्लॅस्टर. तर याच्या आणि एक महत्वाची गोष्ट, हे जे डिडक्शन जे आपण केलं ते फक्त एकाच वेळेस डिडक्शन करायचं, एक्सटर्नलला करायचं किंवा इंटरनलला करायचं. आता आपण इंटरनलला ते डिडक्शन केलंय, तर एक्सटर्नलला डिडक्शन करायचं नाही. डायरेक्ट जे व्हॉल्यूम येईल त्याच्यासोबत डायरेक्ट आपण पूर्ण सॉल्व्ह करून टाकायचं. ठीक आहे, काय आलं होतं आता याचा आन्सर आपल्याला? सिमेंट बॅग किती आला? 3 बॅग. आता सँड किती येईल मग? 18.46 क्यूबिक फीट. ठीक आहे, हे झालं पूर्ण आन्सर. 4x3 च्या रूमला 4x3 ची रूम जर असेल आणि त्याला जर इंटरनल प्लॅस्टर जर करायचं जर असेल तर 3 बॅग सिमेंटच्या लागतात आणि 18.46 क्यूबिक फीट रेती लागते. हे आपल्याला काढता आलं पाहिजे. आज आपण शिकलो क्वांटिटी ऑफ प्लॅस्टर. ठीक आहे, तर उद्याला आपण शिकू आता पुन्हा अजून क्वांटिटी सर्वे मध्ये अजून पुन्हा पुटिंग, पेंट कशा प्रकारे काढतो आपण, पेंट कसं मारतो, पेंटची क्वांटिटी किती असते, किती लिटर पेंट लागते, एक जर भिंत जर बांधायची असेल तर किती लिटर पेंट लागते, हे सगळं आपण शिकूया. ठीक आहे, आज आपलं कंप्लीट झालं क्वांटिटी ऑफ प्लॅस्टर. एकदा याचा रिवाइज मारा आणि मी तुम्हाला होमवर्क सुद्धा देईन आणि पुन्हा एक लेक्चर घेईल, पूर्ण हे तुम्हाला पुन्हा समजवून देईल. हे जे रूल्स आहे गव्हर्नमेंटचे ते तुम्हाला समजवून देईल. ठीक आहे, याची क्वांटिटी प्लॅस्टर करा, म्हणजे जे क्वांटिटी ऑफ प्लॅस्टर आहे ते सॉल्व आउट करा पुन्हा, त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस करा, तुम्हाला ते समजून जाईल. ठीक आहे, धन्यवाद.